नमस्कार, मी रश्मी. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर नांदेड जिल्ह्यातील हदगावातील काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील जळगावकर आज मुंबईसाठी रवाना झाले. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विचारून निर्णय घेऊ असे विधान जळगावकर यांनी केले आहे. अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचे अनेक समर्थक आमदार देखील पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. अशातच आता काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांनी देखील सूचक विधान केले. अशोक चव्हाण माझे नेते आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या निर्णयानंतर मतदारसंघातील जनतेशी चर्चा करून पुढील भूमिका घेऊ असं मोहन हंबर्डे म्हणाले. केंद्राने ज्याप्रमाणे एका नेत्याच्या मागे शुक्लकाष्ठ लावला आहे ते पाहता तुरुंगवासापासून वाचण्यासाठी अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली असे वक्तव्य खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले. माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर होते. काल त्यांच्या जिल्ह्यामध्ये 4 ठिकाणी संवाद सभा झाल्या. रात्री ते संभाजीनगरमध्ये मुक्कामी होते. आज उद्धव ठाकरे अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे जाण्यास रवाना झाले आहेत. धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी यशवंत सेनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोरकर व जिल्हा उपाध्यक्ष नवनीत सोनाळकर या 2 युवकांनी आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील लाखनवाडा टावरवर चढून अर्धनग्न व अन्नत्याग आंदोलन सुरू केले. भाजपची ताकद कमी झालेली आहे, त्यामुळे लोक फोडण्याचे काम सुरू आहे अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ते बोलत होते. जरांगे पाटलांची फसवणूक राज्य सरकारने केली. त्यांचा साधेपणा पाहून त्यांची फसवणूक झाली असेही दानवे म्हणाले. राज्यात सध्या गुंडाराज सुरू आहे. दिवसाढवळ्या गोळीबार होत आहे असा खदपूस समाचार अंबादास दानवे यांनी घेतला. याचबरोबर हे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसह. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.